नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण पाहणार आहोत ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला? लगेच उत्तर यायला पाहिजे। काय उत्तर असणार आहे? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। लिहून ठेवा, राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी लिहिला। पुढे पहा, निबंधमाला हे मासिक कोणी सुरू केले होते? निबंधमाला योग्य उत्तर आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर। लक्षात ठेवा, निबंधमाला हे मासिक विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केले होते। पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? या ठिकाणी साहित्यिक व त्यांची टोपणनावे आपल्याला दिलेली आहेत आणि कोणता पर्याय अयोग्य आहे असं विचारलं आहे। पहिला पर्याय पहा, यशवंत दिनकर पेंढारकर महाराष्ट्र कवी। विद्यार्थी मित्रांनो, यशवंत दिनकर पेंढारकर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? महाराष्ट्र कवी। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा पर्याय पहा, सौदागर नागनाथ गोरे छोटा गंधर्व। बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व या टोपण नावाने ओळखले जाते। पुढे पहा, श्रीपाद नारायण राजहंस बालगंधर्व। 100% बरोबर आहे। श्रीपाद नारायण राजहंस यांना बालगंधर्व या टोपण नावाने ओळखले जाते। आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही। विद्यार्थी मित्रांनो, तीनही पर्याय बरोबर आहे आणि आपल्याला काय विचारलं आहे? कोणता पर्याय अयोग्य आहे, म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे? तीनही पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे यापैकी नाही। यापैकी नाही हे झालं आपलं उत्तर। तीनही पर्याय बरोबर आहे। लिहून ठेवा, वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे। ओके, महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर, छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे आणि बालगंधर्व श्रीपाद नारायण राजहंस। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकतं। कोठे? छोटा गंधर्व आणि बालगंधर्व शब्द सारखे आहेत, लक्षात घ्या। छोटा गंधर्व म्हटलं सौदागर नागनाथ गोरे आणि बालगंधर्व म्हटलं तर श्रीपाद नारायण राजहंस। या ठिकाणी आपल्याला कन्फ्यूज होऊ शकतं, व्यवस्थित लिहून घ्या। पुढील प्रश्न पहा, अल हिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? विद्यार्थी मित्रांनो, अल हिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले? तर मौलाना आझाद। अल हिलाल हे वर्तमानपत्र मौलाना आझाद यांनी सुरू केले। पुढील प्रश्न पहा, भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? सोपा प्रश्न आहे, उत्तर यायलाच पाहिजे। भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? योग्य उत्तर आहे दार्जिलिंग। लक्षात घ्या, भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प दार्जिलिंग। पुढील प्रश्न पहा, नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? उत्तर यायलाच पाहिजे। नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते? योग्य उत्तर आहे अंधश्रद्धा निर्मूलन। अंधश्रद्धा निर्मूलन। पुढे पहा, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाले? महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कोणत्या वर्षी मंजूर झाले? योग्य उत्तर आहे 1967। 1967। पुढे पहा, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर यायलाच पाहिजे। संविधान सभेचे अध्यक्ष विचारलेलं आहे। योग्य उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। लक्षात ठेवा, या ठिकाणी कन्फ्यूज होऊ शकतं। संविधान सभेचे अध्यक्ष विचारला आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। पुढील प्रश्न पहा, तेलंगणा राज्याची राज्यभाषा कोणती आहे? सोपा प्रश्न आहे, तेलुगू। तेलंगणा तेलुगू असं लक्षात ठेवायचं आहे। पुढे पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेला आहे, विचार करा। विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर काय असणार आहे? योग्य उत्तर आहे 3रा क्रमांक लागतो। क्षेत्रफळाच्या दृष्टीने आपल्या महाराष्ट्राचा देशामध्ये 3रा क्रमांक लागतो। पुढे पहा, देशातील पहिले आधार गाव कोणते आहे? देशातील पहिले आधार गाव योग्य उत्तर आहे टेंभली, नंदुरबार। ओके, पुढे पहा, भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण? योग्य उत्तर आहे सॅम पित्रोदा। भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा। पुढचा प्रश्न, पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर यायलाच पाहिजे। योग्य उत्तर आहे सी राजगोपालचारी। पहिला भारतरत्न पुरस्कार सी राजगोपालचारी यांना मिळाला। पुढचा प्रश्न पहा, भारतात सर्वप्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरिता डॅश डॅश हे आले होते। कोण आले होते? योग्य उत्तर आहे पोर्तुगीज। आपल्या भारतामध्ये सर्वात प्रथम जलमार्गाने व्यापार करण्याकरता कोण आले होते? पोर्तुगीज आले होते। पुढील प्रश्न पहा,
वारणा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? वारणा नदी योग्य उत्तर आहे कृष्णा नदीची उपनदी आहे. वारणा ही नदी कृष्णा नदीची उपनदी आहे. पुढे पहा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? योग्य उत्तर आहे 1873. 1873 या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. पुढील प्रश्न पहा, अंधांसाठी वाचन व लेखन ही जी काही लिपी आहे या लिपीचा शोध कोणी लावला? अंधांसाठी वाचन व लेखन लिपीचा शोध कोणी लावला? योग्य उत्तर आहे लुईस ब्रेल. लुईस ब्रेल. पुढे पहा, उच्च न्यायालयाचे अभिलेख न्यायालय म्हणून स्थान कोणत्या कलमात दिले आहे? उच्च न्यायालयाचे अभिलेख न्यायालय म्हणून जे काही स्थान आहे ते कोणत्या कलमात दिले आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलम 215. पुढे पहा, माउंट एव्हरेस्ट 2 वेळा चढाई करणारी पहिली महिला कोण? माउंट एव्हरेस्ट 2 वेळा चढाई करणारी पहिली महिला कोण? उत्तर यायलाच पाहिजे. योग्य उत्तर आहे संतोष यादव. लक्षात ठेवा, माउंट एव्हरेस्ट 2 वेळा चढाई करणारी पहिली महिला संतोष यादव. आंतरराष्ट्रीय कामगार दिन खालीलपैकी केव्हा असतो? कामगार दिन विचारलेला आहे. योग्य उत्तर आहे 1 मे, आंतरराष्ट्रीय कामगार दिन. पुढे पहा, गिरीश हे कोणत्या कवीचे टोपणनाव आहे? गिरीश. योग्य उत्तर आहे शंकर केशव कानेटकर. शंकर केशव कानेटकर या कवींना गिरीश या टोपणनावाने ओळखले जाते. अज्ञातवासी या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? अज्ञातवासी. योग्य उत्तर आहे दिनकर गंगाधर केळकर. लक्षात ठेवा, अज्ञातवासी या टोपणनावाने दिनकर गंगाधर केळकर यांना ओळखले जाते. पुढे पहा, खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेतील कलम समान नागरी कायद्याच्या संदर्भात आहे? योग्य उत्तर आहे कलम 44. समान नागरी कायदा कलम क्रमांक 44. पुढे पहा, नामिबिया या देशाचे चलन कोणते? नामिबिया. योग्य उत्तर आहे नामिबियन डॉलर. नामिबिया या देशाचे चलन नामिबियन डॉलर. पुढचा प्रश्न पहा, जागरूक या वृत्तपत्राचे संपादक कोण होते? जागरूक. योग्य उत्तर आहे वालचंद कोठारी. लक्षात ठेवा, जागरूक हे वृत्तपत्र होतं आणि याचे संपादक वालचंद कोठारी हे होते. पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे? थंड हवेचे ठिकाण आणि राज्य या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. कोणता पर्याय अयोग्य आहे म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे ते आपल्याला पाहायचं आहे. पहा, मन्नार केरळ, महाबळेश्वर महाराष्ट्र, माथेरान महाराष्ट्र, कोडाई कॅनॉल महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आता पहा कोणता पर्याय चुकीचा आहे. तर मन्नार हे जे काही थंड हवेचे ठिकाण आहे ते केरळमध्ये आहे, बरोबर आहे. महाबळेश्वर महाराष्ट्रात आहे, बरोबर आहे. माथेरान महाराष्ट्रात आहे, बरोबर आहे. कोडाई कॅनॉल महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडू राज्यात आहे. लक्षात घ्या, तमिळनाडू. ओके, कोडाई कॅनॉल जे आहे ते तमिळनाडू राज्यात आहे, महाराष्ट्रात नाही. म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय काय आहे? चुकीचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते ते काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.